की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागायला गेलो। बाप्पा आधी भेटून आले होते, आम्ही परत परवा भेटून आलो की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे, अधिकारी असो, कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करू हे कुठेतरी थांबलंच पाहिजे। ही गुंडागर्दी थांबलीच पाहिजे। बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत। तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेक बाहेर। आणि आम्ही त्यानंतर मी फारशा बाहेर कोणाला बोलले नाही, कारण का मला बोलायचं नव्हतं बाहेर। पण मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचं की याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही। बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते की एक 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमितभाई शाहना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की ते जातीने लक्ष या विषयात द्यावे। त्यामुळे मला मी पुन्हा पुन्हा सांगते, मला याच्यात राजकारण करायचं नाही। आम्ही दोघं फोटो टाकू शकलो असतो बाहेर स्टेटमेंट, पण मी केलं नाही। याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागायला गेलो। बाप्पा आधी भेटून आले होते, आम्ही परत परवा भेटून आलो। माझी अतिशय विनम्रपणे प्रांजळपणे त्यांना हात जोडून विनंती की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे, अधिकारी असो, कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करू। या राज्याने एवढं मोठं मतदान करून तुम्हाला केलंय, न्याय जर मिळाला तर काय करायची ती सत्ता मला सांगा। आता त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला, अप्रतिम, म्हणजे दृष्ट लागली तुमच्या फोटोला मला विचार। आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी कोणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषयच नाही। सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे। जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे। मी या मुलीला शब्द देतो, मी त्याच्या आईला आणि आजीला हिच्या शब्द देऊन की ह्याच्यात राजकारण नको। तुम्ही म्हणता तसं काय कोणाचं होईल त्याला आपलं काही घेणं देणं नाही, पण ह्या बीडमध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना यांची, ही उतरलीच पाहिजे। ही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे। सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकत नाही आणि ती कशाने भांडायची, ती लढा सत्यानीच मोडून काढायचा। आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत ताकदीने लढू। तुमच्या काय कोर्ट केसेस असतील, काय असतील, स्वतः मी बघेन। मी स्वतः तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही आहे। तुम्ही म्हणला तसं बीडमध्ये ते जे कुणाला हाणामारी झाली असतात त्याचं डोकं फोडलंय कोणाचं, ते फोटो तुम्ही दाखवला, त्या कुटुंबाची माहिती घ्या, त्या कुटुंबाला पण आपण न्याय। हे कुठेतरी थांबलंच पाहिजे। ही गुंडागर्दी थांबलीच पाहिजे। बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत। तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेक बाहेर। कसं काय करतंय प्रशासन? मग सत्तेमध्ये बसलाय ना, विकास विकास विकास, हा यांचा विकास आहे। जर माझी लेक जाणार असेल, ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेक बाहेर गेला। तुम्हाला माहिती आहे तुमची आई काय म्हणली मला? तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेक बाहेर जातो तो घरी येईस तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते। याच्यासाठी महात्मा गांधी लढले, याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखदुख करते की माझा लेक परत घरी येईल का नाही। हे प्रशासन आहे, हा महाराष्ट्र आहे, हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे। मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही, ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही। या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही। उपाशी राहिले तर आम्ही राहू, पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार। तुम्ही या लढा लढायचा नाही, आम्ही लढणार आहोत। कशासाठी आम्ही सगळे आहोत? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना। कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिलंय? याच्यासाठीच निवडून दिलंय ना। मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते। लपवण्यासारखं काय नाही ना तुम्हाला, मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय चाललंय? अहो जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या 15 दिवसाच्या, तो माणूस काय त्यांचं नाव वाल्मिक कराड ना, वाल्मिक कराडची हिंमतच कशी होते की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय। काय समजता तुम्हाला? कुणाच्या जीवावर ही मस्ती आहे? ही पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना। लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही। हे करायचंय। मी तुम्हाला शब्द देते की हा जो कोण 7वा आहे ना, तो
कृष्णा आंधळे आहे कुठे? असंच गायब झाला हवामध्ये. कुठे गेला? तुम्ही मला पाणी आणा त्यांच्यासाठी, पाणी द्या. कृष्णा आंधळे गेला कुठे? असा कसा गायब झाला? तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही? अहो रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार. तो कृष्णा आंधळे सापडत नाही यांना. कुणाला पटतं इथे की कृष्णा आंधळे सापडू शकत नाही? मला सांगा, असं शक्य तरी आहे का? जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली. असं कुठे झालं? 2 महिने झाले हा कृष्णा आंधळे मिळत नाही. हा जे बोलला ते खरं बोलला. तिचा मर्डर झाला खरं. सर्वात गुप्त माहिती कृष्णा आंधळेकडे आहे. आणि मला कृष्णा आंधळेचा सीडीआर फोन पडला. कुठे गेला फोन? सीडीआर काढा तुम्ही. फोन असा जातो कुठे? आम्हाला सीडीआर पाहिजे. कृष्णा आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे. आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू.